नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना नांदेड एक्सप्रेसवेच्या भूसंपादना संदर्भात एक अपडेट बघणार आहोत। येथील बाधित शेतकऱ्यांकडून 8 आणि 15 मार्चला आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला कारण असे की येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला एकरी 1 ते 1.5 कोटींचा चालू बाजारभाव आहे, पण वास्तविक रेडी रेकनर दर अतिशय कमी म्हणजे 4 ते 5 लाख रुपये प्रति एकरी आहे। त्यामुळे 1 ते 1.5 कोटींच्या जमिनी 5 लाखांप्रमाणे कशा द्याव्या हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, जालना ते नांदेड समृद्धी महामार्गातील संपादित होणाऱ्या जमिनींचा मावेजा बाजार भावाप्रमाणे मिळावा, यासाठी शेतकरी कृषी समिती नांदेडच्या वतीने आढावा बैठक घेऊन आंदोलन दिशा ठरविण्यात आली। याबाबत शासन निर्णय घेत नसल्याने बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 8 मार्च रोजी धरणे तर 15 मार्चला आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील तुप्पा, काकांडी, बाभुळगाव, गुंडेगाव, पांगरी, बाभुळगाव, पिंपळगाव, जैतापूर, नाळेश्वर, बोरगाव, विष्णुपुरी, कल्लाळसह 12 गावातून समृद्धी महामार्ग जालना ते नांदेड मध्ये जात असून सदर गावातील जमिनी ह्या शहरालगत आणि MIDC लगत आहे, तसेच काही जमिनी कमर्शियल झोनमध्ये आहेत। सध्या या जमिनीच्या किमती अतिशय जास्त म्हणजे बाजारभावानुसार 1 ते 1.5 कोटी किमतीच्या आहेत, परंतु शासन भूसंपादन करताना रेडीरेकनर दराप्रमाणे करत आहे। वास्तविक रेडीरेकनर दर अतिशय कमी म्हणजे 4 ते 5 लाख रुपये प्रति एकरी आहे। त्यामुळे 1 ते 1.5 कोटींच्या जमिनी 5 लाखांप्रमाणे कशा द्याव्या हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। शेतकऱ्यांना कमी दर मिळत असल्यामुळे नुकसान होत आहे। बाधित शेतकऱ्यांना योग्य मावेजा मिळत नसल्याने शेतकरी कृषी समितीची आढावा बैठक बाभुळगाव पाटीवर 2 मार्च रोजी आढावा बैठक घेतली। याबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकरासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, भूसंपादन अधिकारी विकास माने, तहसीलदार किरण आंबेकर यांनी याबाबत निवेदन व प्रत्यक्ष भेट घेतली। यावेळी बाभुळगाव शिवारात सरण आंदोलन 15 दिवसात करणार असल्याचे दासराव हंबर्डे, अशोकराव मोरे, चंदू कदम, माधवराव कदम, किशोर इंगळे, संतोष मस्के, गजानन हंबर्डे, भगवानराव पोलीस पाटील सह 12 गावातील बाधित शेतकऱ्यांनी असे सांगितले। यावेळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।